मदत हवी आहे का काही? नाही नको, मी करतोय. असू दे, मी करतोय. तर काही नाही, स्वतःला करत. लागलं का? मस्त ग. 2-2 मंगळसूत्र. तू अशी 2 मंगळसूत्र घातलीस म्हणून मी तुझ्या जवळ येईन असं वाटतंय का शुभ्रा तुला? तर गैरसमज आहे तुझा. असं काही होणार नाही. आपलं रिलेशन तुझ्या मंगळसूत्रांच्या संख्येवर नाही ठरणार आहे. असं काही नाही होणार. तू काही म्हणसो हो, पण माझ्या डोक्यावर माझ्या जीवाभावाच्या लोकांचा हात आहे आणि त्यांच्या आशीर्वादावर माझा पूर्ण विश्वास आहे. तुम्ही अशी दुसऱ्यांच्या झाडांची फुलं त्यांना न विचारता तोडणे याला चोरी म्हणतात. माहिती आहे ना तुम्हाला? मी चोरी नव्हते करत आहो. हो, ऍक्च्युली देवपूजेसाठी फुलं हवेत म्हणून मी आले होते. आमच्या बागेत फुलं नाहीयेत म्हणून म्हटलं जरा बघूया. चालेल ना नेली तर? हा, देवपूजेसाठी ना? चालतील, पण तुमच्या देवाला तुम्ही आमच्या झाडांची फुलं वाहणार, मग देव प्रसन्न होणार, तुम्हाला आशीर्वाद देणार. आम्हाला काय मिळणार मोबदला? पैसे नाही आहेत आता माझ्याकडे हो. मी फुलं तोडायला बाहेर पडले होते, पण
तुम्ही इथेच थांबा, मी पटकन जाऊन घेऊन येते. हा वाव, थांबा थांबा, तुम्हाला नेहमीच कसली घाई असते. पैसे नको आहेत, पण काहीतरी दुसरा मोबदला आम्हाला हवाच आहे. काय देणार? आमरसपुरी चालेल. आमरसपुरी, येस चालेल. आज अक्षय तृतीया आहे ना, म्हणून आमच्या घरी गोडाधोडाचं जेवण करतात. बर. आमचे आजोबा आहेत ना, त्यांच्या गावच्या बागेतले आंबे आलेत. हो, फार रसाळ आणि गोड आहेत. मी असं करते, या फुलांच्या बदल्यात तुम्हाला आमरस देते. एकदम डन डील, परफेक्ट. म्हणजे आमच्या फुलांच्या बदल्यात तुमच्या आजोबांच्या गावच्या आंब्याच्या झाडांचा आमरस. डन डील, परफेक्ट आहे. मग जा लवकर घेऊन या, घाई करा, थांबतो मी ते तोपर्यंत. जा. पण वेळ लागेल मला. का? पूजा व्हायची आहे, मग स्वयंपाक करणार, मग देवाला नैवेद्य दाखवणार, मग बाकीच्यांची पानं. त्यामुळे मला उशीर होईल जरा. काही प्रॉब्लेम नाही. आमरसपुरीसाठी मी किती वेळ थांबू शकतो. काही प्रॉब्लेम नाही. आधी तुमच्या देवाचा नंबर, मग आमचा नंबर. डन, नो प्रॉब्लेम. घेऊन या. आणि फुलांसाठी सॉरी. हा आमरसपुरी, त्यासाठी थँक्यू. घेऊन या. पैसे देत आहे, गंमतच आहे. आई नमस्कार कर. दोघांना म्हणून एकच कर. सुखी राहा. सुखी राहा बाळा. आई हो, किती छान दिसताय तुम्ही. थँक्यू. आणि बाबा, कुर्ता एकदम मस्त. चॉईस कोणाचा आहे? हा नाही, हा माझा आहे. शुभ्रा, तू पण खूप सुंदर दिसतेस आज. थँक्यू बाई. आज मी तुला काहीतरी देणार आहे, खूप महत्वाची गोष्ट. हे घे. आई अहो, ही आपली पिढीजात नथ आहे. तुम्ही घालता ही सणासुदीला. मी पिढीजात आहे म्हणूनच मी तुला देते. ही नथ आपल्या घरात 100 वर्षापासून आहे. तुला माहिती, ही बाबांच्या पणजींची होती. माझ्या सासूबाईंनी मला दिली होती. आज मी तुला देते. आज अक्षय तृतीया आहे, अतिशय शुभ दिवस. आता हे घर तू इतकी छान सांभाळतेस, माझ्या जबाबदारी तूच तर पार पाडतेस. त्यामुळे आता वेळ आली आहे शुभ्रा, आता ही नथ तू घालायचीस. एक लक्षात ठेव शुभ्रा, हा नुसता दागिना नाहीये. ही कुलकर्णी घराण्याची परंपरा आहे, ही तुला जपायची आहे आणि पुढे चालू ठेवायची. जा, देवाजवळ नेऊन ठेव, त्याला हळद कुंकू व्हा, मग घाल. आलेच.
हेलो सर, हेलो मॅम. तू कशी काय आलीस? सोहम, तो सुट्टीच्या दिवशी सुद्धा ऑफिसचं काम करायला तिला बोलवून घेतलंस का? नाही, मला पण काही मॅम, ते आज अक्षय तृतीया आहे ना, आणि मला एकटं वाटत होतं. इथे माझं कुणीच नाही आहे, माझे आई बाबा गावी असतात. मला शुभ्राताई म्हणाल्या होत्या की तुला जर एकटं वाटत असेल तर आमच्याकडे ये, म्हणून मी इथे आले. शुभ्राने बोलवलं होतं तुला? हो. बरं झालं आलीस. आई, शुभ्रा, जा हिला घेऊन जा, हळद कुंकू लाव. येताय ना ताई? शुभ्रा, जा ना बाळा. ताई, लावताय ना हळदी कुंकू? मॅमने आत्ताच सांगितलंय. ताई, आता आपलं वेगळं नाहीये. मॅम, मी तुम्हाला नमस्कार करते. अगं सुखी राहा. मॅम, बाय द वे, तुम्ही आज खूप छान दिसताय. थँक्यू सो मच.
काय काय करताय तुम्ही? उठ बाबा उठ. चल चल, मी तुला एखाद्या महिला आश्रमात सोडून येतो. चल, इथे राहायचं नाहीस तू तिकडेच राहायचंस आता. चल चल चल. हे बघ शुभ्रा, हा तुझा त्रास मला बघवत नाहीये शुभ्रा. आणि त्याहीपेक्षा त्या त्रासाचं तुला काही वाटतच नाहीये. त्या त्रासाबद्दल तुला काही करायचंच नाही. मग इथे राहून उपयोग काय आहे? चल चल चल, तुला कुठे जायचंय तिथे मी स्वतः तुला सोडून येतो. का मी तुझी कुठे सोय करू? मी बघतोच ना आता. बाबा काय करताय? काय करू शुभ्रा? सांग ना, काय करू मी? तुझा माझ्यावर विश्वास नाहीये, तुझा आसावरेवर विश्वास नाहीये, म्हणून तू अशी हार म्हणून इथे रडत बसलीस. सोहमवरच्या हक्कावरही तुझा विश्वास राहिलेला नाहीये. अगं शुभ्रा, तू एक उत्तम बायको आहेस, तू एक उत्तम सून आहेस, यावरही तुझा विश्वास राहिलेला नाही, म्हणून तू अशी वागतेस ना. मग तुला कळतंय का आसावरेंनी तुला आज कुलकर्णी घराण्याची पिढीजात नथ तुला दिली आज, याचा अर्थ कळतो का तुला? आणि तरी तू अशी गप्प राहणार असशील तर काय उपयोग आहे मग? शुभ्रा, तू अशी गप्प बसून राहिलीस ना तर ती सुजान हळूहळू तुझ्या संसारात शिरेल. तिला जे हवंय ते साध्य करून घेईल. तूच जर सगळं तिच्या हातात दिलंस तर तिला तिचं काम सोपंच होणार आहे. नाही बाबा, असं नाही होऊ देणार आहे मी. ते तुला ठरवायचंय. त्या सुजानला तुझ्या संसारात येऊ द्यायचं की स्वतः ठामपणे उभं राहायचं? सोहम सर मला सतत सांगायचे की त्यांचं आणि तुमचं आता काहीच रिलेशन उरलं नाहीये. त्यांना घरी समजून घेणारं कोणी नाहीये, म्हणून ते माझ्या प्रेमात पडले. आमच्यामध्ये पडायची काय गरज आहे का तुला? आणि संबंध काय आहे तुझा? काय संबंध म्हणजे? बायको आहे तुझी मी. मग बायको सारखीच राहा ना. आय एम रिअली व्हेरी सॉरी ताई. मला ऍक्च्युली आमच्या रिलेशनशिप बद्दल तुम्हाला सांगायचं होतं. दिस इज ट्रू लव्ह. तुमचा हजबंड ज्याचं तुमच्यावर नाही माझ्यावर प्रेम आहे. अशी गप्प राहू नकोस. सोहम चुकलाय आणि तू त्याला त्याच्या चुकांची जाणीव करून देणार आहेस. नाही बाबा, मी ठरवलंय आता. हे माझं घर आहे, हा माझा संसार आहे. कुलकर्णी घराण्याची मी सून आहे. मी माझं घर, माझा संसार सोडून कुठेही नाही जाणार आहे बाबा. माझं घर आणि संसार वाचवणार आहे मी, परत मिळवणार. हो ना? आता शोभते माझी मुलगी. ठरवलंयस ना? निर्णय झालाय ना तुझा? अगं मग हस ना आता. हसल्यावर छान दिसतेस तू खूप. चल खाली जाऊया, सगळे वाट बघतायत आपली. चालायचं ना?